माझं नाव वीणा आहे. मी खूपच सुंदर होते. माझ्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित होतं. मला असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात आता काहीच वाईट होणार नाही, कारण मी कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं. पण प्रत्यक्षात तेच होतं जे नशिबात लिहिलेलं असतं. मी लहान असताना माझी आई मला आणि बाबांना सोडून एका माणसासोबत पळून गेली होती. माझे वडील घरात जास्त लक्ष देत नव्हते आणि तेही एका बाईला लग्न करून घरी घेऊन आले होते. मी 18 वर्षाची झाले तेव्हा घराची सर्व कामे मीच करत होते. सोबतच मुलांची ट्युशनही घेत होते. म्हणूनच सगळीच लोक मला बोलायचे की तुझे वडील तुझे लग्न कधीच लावून देणार नाहीत. एकतर त्यांना फुकट मोलकरीण मिळाली आहे आणि शिवाय 15,000 रुपये कमवून देतेस. घरात वडिलांचा शब्द अंतिम शब्द होता. म्हणूनच कदाचित गोष्ट बदलली होती. मी 10 ते 15,000 रुपये आरामात कमवून देत होते आणि ते पैसे माझी सावत्राई माझ्याकडून काढून घ्यायची. तरीसुद्धा एक दिवस माझी सावत्राई मला म्हणाली की तुझ्यासाठी आम्ही एक स्थळ पाहिले आहे. हे ऐकून मी हैराण झाले होते. मला वाटले की ती मस्करी करत आहे, पण तिने सांगितलं नव्हतं की तुझ्यासाठी मुलगा बघायला येणार आहे. ती म्हणाली की तुझ्यासाठी एक स्थळ पाहिले आहे, लग्नही ठरवले आहे, तू लग्नाची तयारी सुरू कर. मी हैराण तर होतीच, पण मला मनातल्या मनात खुशी पण झाली होती, कारण माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार होते. मी तर माझ्या मनातून ही गोष्ट काढून टाकली होती की माझं लग्न होईल, कारण मला वाटत होतं की माझी सावत्र आई माझं कधीच लग्न लावून देणार नाही. पण आता इतकी मोठी आनंदाची बातमी मिळाली होती, म्हणून मी खूप खुश होती. मी खुशी खुशी लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाच्या पहिल्याच रात्री ही काहीतरी विचित्रच घडले. मी माझ्या नवऱ्याला पाहिलेच नव्हते. आम्हा दोघांना सोबतच बसवले होते, पण मी पूर्ण वेळ खाली मान घालून बसले होते. नववधूमध्ये इतकी हिंमतच नसते की मान वर करून आपल्या होणाऱ्या नवऱ्याला पाहू शकेल. मी पाहिले नव्हते. जेव्हा मी खोलीत बसली होती तेव्हा पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्याला पाहिले होते. मला बाहेरून कळाले होते की माझा नवरा खूप चांगला माणूस आहे. त्याने पहिल्याच दिवशी माझा खूप मान सन्मान केला आहे. त्याच्या घरात फक्त त्याची आई आणि एक बहीण होती आणि त्या बहिणीचा एक 15 वर्षाचा मुलगा होता. माझ्या नवऱ्याने मला पहिल्याच दिवशी सांगितले होते की माझ्या बहिणीचा मुलगा माझ्या मुलासारखाच आहे, पण माझा खूप लगाव आहे. तसा तर तो 15 वर्षाचाच आहे, पण माझ्यासाठी तो त्यापेक्षाही लहान आहे, कारण त्यांनी मला सांगितले की तो 2 वर्षाचा असतानाच त्याचे वडील हे जग सोडून गेले होते आणि त्याला तर काही कळतही नव्हते. त्यामुळे त्याच्या वडिलांची जागा मी घेतली आणि रोज रात्री तो माझ्याकडे झोपतो. तेव्हापासून तो माझ्यासाठी माझ्या मुलापेक्षा कमी नाही. माझ्या नंदेच्या मुलाचे नाव कृष्णा होते. माझ्या नवऱ्याने सांगितले की तू नेहमी त्याची काळजी घे. मी म्हणाले ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो माझ्यासाठीही लहान बाळासारखाच आहे. लग्नाची पहिलीच रात्र खूप छान गेली. असं वाटत होते की आता माझं आयुष्यही खूप चांगले जाईल. पण सकाळ होताच माझी सासू माझ्या खोलीत आली आणि मला खूप विचित्र विचारू लागली. मला इतकी लाज वाटत होती की मी शरमेने मान खाली घातली. मी विचारात पडले की स्त्रिया या प्रकारचे कामे का करत असतील. त्यानंतर ती काही वेळ माझ्याकडे येऊन बसली. माझी सासू मला म्हणाली की तू आता पटकन उठून तयार हो. रोज तुला पाहण्यासाठी कोणी ना कोणी नातेवाईक येतील. पैसे नसतानाही आम्ही लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं. पण एक एक करून सगळे तुला भेटायला येतील आणि तुला जे काही पैसे देतील ते तू मला द्यायचे. मी म्हणाले ठीक आहे. माझी सासू परंपरा प्रेमिणी सासूसारखी होती, पण माझा भाचा चांगला होता. पहिले तो माझ्याशी मस्करी करत होता, मग तो माझ्यासोबत विचित्र बोलू लागला. मला विचारू लागला की तू आणि मामा काय करत होते. मी म्हणाले आम्ही दोघं बोलत होतो. तो म्हणाला नाही, तुम्ही लोक लवकर झोपले होते. तुमच्या खोलीतील लाईट बंद होते, मी पाहिले होते. मी हैराण होऊन विचार करू लागले की हा आमच्या खोलीच्या बाहेर तर बसला नव्हता नाही आणि आमच्या तर गोष्टी ऐकल्या नसतील ना. मला खूप लाज वाटत होती, पण तो आरामात माझ्यासोबत बोलत होता. जणू त्याला काही माहीतच नाही. म्हणूनच मी पण जास्त बोलली नाही. तो म्हणाला तू कुठे झोपले होतेस, मामा कुठे झोपले होते. मला काही कळत नव्हते की त्याला काय उत्तर देऊ. मग तो पुन्हा विचारू लागला की तुम्ही लोक एकत्र झोपता का. मला खूप लाज वाटत होती. मी काहीच न बोलता तिथून उठून निघून गेली. संध्याकाळी मी हे माझ्या पतीला सांगितले की तू असे प्रश्न विचारत होता. विचित्र गोष्ट आहे की एवढ्या लहान मुलांच्या मनात इतके प्रश्न
माझा नवरा म्हणाला, मी तुला त्याची काळजी घ्यायला सांगितली होती आणि तू पहिल्याच दिवशी त्याच्याबद्दल तक्रार करायला लागलीस. मी म्हणाले की मी त्याची तक्रार करत नाही आहे, पण आजकालच्या मुलांच्या मनात असे प्रश्न यायला नको पाहिजेत. माझा नवरा म्हणाला की या वयातल्या लहान मुलांमध्ये उत्सुकता निर्माण होतेच, म्हणून ते असे प्रश्न विचारत असतात. माझा भाचा खूपच जास्त बालिश होता. मी तुला त्याची काळजी घेण्यास सांगितले, त्याचा कमकुवतपणा, त्याचा चुका शोधण्याचे सांगितले नाही. तो बिचारा एवढ्या दिवसभर तुझ्या मागे पुढे फिरतो, मामी मामी बोलून त्याचे तोंड थकत नाही, आणि तू आहेस की त्याच्याबद्दल असा विचार करत आहेस. मी तर हैराण झाली होती. मी माझ्या नवऱ्याला काय झालं आहे, तो खरंच आपल्या भाषेसाठी खूपच जास्त इमोशनल होता. ही गोष्ट समजायला मला वेळ लागला नाही की जर मला माझ्या नवऱ्याला आनंदी ठेवायचे असेल तर मी त्याच्यासमोर त्याच्या भाच्याबद्दल वाईट बोलू नये, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. त्यानंतर मी असे काहीच केले नाही. आमच्या लग्नाला नुकताच 1 आठवडा झाला होता. माझे पती फिल्मी प्रकारचे होते. त्याला माझ्यात खूप रस होता. तो मला सोडतच नव्हता. एका दिवशी माझ्या सासूबाई मला सकाळपासून आवाज देत होत्या, पण माझा नवरा मला त्याच्याजवळून उठू देत नव्हता. तो म्हणत होता की माझ्याशी छान छान बोलत राहा, माझ्याकडे डोळ्यात डोळे घालून बघत राहा, जसे पिक्चरमध्ये नायक नायिका एकमेकांशी बसून बोलत असतात ना तसं. माझ्याजवळ बसून राहा. मी म्हणाले की तुझी आई मला बोलवत आहे, काही काम असेल, कारण सकाळचे 11 वाजले होते. पण माझा नवरा माझ्याशी बोलत होता आणि मग तेच झाले. मला माझ्या सासूकडून ओरडा मिळाला आणि मी या लोकांना समजू शकले नाही की हे लोक थोडे विचित्र होते. अखेर माझ्या सासूबाई मला म्हणाल्याच की तू येताच माझ्या मुलाला स्वतःच्या इशारावर नाचवायला लागलीस. तुझ्या व्यतिरिक्त आता याला कोणीच दिसत नाही. मी म्हटलं, असं काही नाही. आता तो स्वतःच माझ्यासाठी वेडा झाला आहे, त्यात मी काय करू शकते. पण माझ्या पतीने मला नेहमी त्याच्या आईची काळजी घेण्यास सांगितले आणि तिला आनंदी ठेवण्यास सांगितले. त्यामुळे घरातले सर्व कामं नीट करायचे. मी कधीच काहीच बोलायचे नाही. मी कधी उलट उत्तर दिले नाही. पण माझ्या लग्नाला 1 वर्षही पूर्ण झालं नव्हतं जेव्हा मला एक वाईट बातमी मिळाली, ती म्हणजे माझे पती हे जग सोडून गेले. हे ऐकून आम्हाला खूप मोठा धक्का बसला. आम्ही विचार करू लागलो की ही बातमी खोटी असावी. पण जेव्हा माझ्या नवऱ्याची बॉडी घरात आणली तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली. माझी सासू, माझा भाचा आणि माझी नणंद वाईटरित्या किंचाळत होते व रडत होते. हे बातमी खोटी असावी अशी मी देवाकडे प्रार्थना करत होते. पण खरं तर माझे पती हे जग सोडून गेले होते. हे दुःख माझ्यासाठी खूप मोठे होते. माझे बाबा म्हणाले, हे दुःख तू तुझ्या सासरच्या घरीच पूर्ण कर, त्यानंतर आम्ही येऊन तुला घेऊन जाऊ. मी रडत राहिले, तडपत राहिले. माझ्या सासूबाई मला सांगत राहिल्या की जेव्हापासून तू या घरात आली आहेस, माझ्या मुलाला खाऊन टाकलं. तुझं पायगुण अपशकुनी आहे. या घराचा वारस निघून गेला. माझा मुलगा गेला. सर्व काही उद्ध्वस्त झाले, सर्व काही संपले आहे. हे सर्व काही तुझ्यामुळेच झाले आहे. हे सगळं काही ऐकण्यात 4 महिने निघून गेले. पण ही वेळही निघून गेल्यानंतर मी हा विचार करून जरा बेफिकर झाले की मी माझ्या आईवडिलांकडे निघून जाईल. असेही आता माझ्या आयुष्यात आनंदी राहण्यासारखे काय राहिले होते. फक्त माझे वडील होते, बाकी तर आई देखील सावत्र होती. जेव्हा माझी सावत्र आई आणि माझे वडील मला परत घ्यायला आले तेव्हा माझी सासू असं काही बोलली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. माझ्या सासू म्हणाल्या की मी हिला परत पाठवू शकत नाही, ही माझ्या मुलाची विधवा आहे. माझे वडील म्हणाले, तुमचा मुलगा आता या जगात राहिला नाही, मग इथे माझ्या मुलीचे काय काम. पण माझ्या सासूबाई म्हणाल्या की आज हिच्यामुळेच माझा मुलगा या जगात नाही. आता तीही इथून निघून गेली तर माझ्या घरात कमावणारे कोणी उरणार नाही. मला एक मुलगी आहे, तीही विधवा आहे. तिला एक मुलगा आहे जो अजून शाळेत शिकतो. मग आम्ही उपाशी मरणार का. माझ्या मुलाच्या जागी ती कमाई करेल आणि आमचे घर चालवेल. माझे वडील आणि आई म्हणाले, हे खूप वाईट आहे, असे होणार नाही. पण माझ्या सासूबाईंनी निश्चय ठाम होता. त्यानंतर माझ्या वडिलांमध्ये आणि माझ्या सासूमध्ये खूप बहस झाली.
कधी प्रकरण या दिशेला, कधी प्रकरण त्या दिशेला गेले. मला विचारले तेव्हा हे स्पष्ट होते की मी माझ्या घरी परत जाणार होते. मलाही या घरात गुदमरल्यासारखे वाटत होते. पण सासू म्हणाली, मी येथून जाणार नाही. माझ्या सासूने तिच्या काही नातेवाईकांनाही बोलवले, जे आमच्यासोबत लढायला तयार बसले होते. ते लोक विचित्र गोष्टी बोलत होते. मग निकाल असा झाला की पुन्हा लग्न केले तर मी पुन्हा या घरात राहू शकेल. पण या घरात एकच माणूस होता, त्याच्याशी माझे लग्न लावण्याची चर्चा सुरू झाली. सर्वांनी सांगितले की तो मुलगा लहान आहे तर काय झालं, ही मुलगी कुठे 40 वर्षाची आहे. अशा प्रकारे ती या घरातच राहील, या घरात ती पुन्हा सून बनून राहील. मला हे सर्व काय सुरू आहे हे कळतच नव्हते. पण माझ्या सासूबाईंनी माझ्या बाबांना पटवले. माझ्या सावत्र आईनेही सांगितले की चांगली गोष्ट आहे. जरी हिला मी घरी परत नेले तर आमचा काय फायदा, तिचं पुन्हा लग्न तर होणार नाही. तिच्यासाठी पुन्हा स्थळ कुठे शोधत बसणार. एका विधवेसाठी स्थळ कसे मिळणार. आजकाल तर कुमारिका मुलींना स्थळ मिळत नाहीत. म्हणून हिला इथेच राहू द्या. समाजातील लोकही आम्हालाच बोलतात की एका विधवा मुलींचे पुन्हा लग्न होणार होतं, तर ही ऑफर नाकारत तिला आम्ही स्वतः सोबत नेले तर आमच्या घरातही तिला विधवाच म्हटले जाईल. आमच्यासोबत आईने विचित्र गोष्टी बोलून माझ्या वडिलांना पटवले. ते मला तिथेच सोडून निघून गेले. काही दिवसांनी माझं लग्न माझ्या भाच्याशी लावून देण्यात आले. जसे माझे पती आपला मुलगा म्हणत होते मी, आणि ज्याला मी लहान मुलगा समजत होते, एवढे तर मी माझ्या नवऱ्याच्या मृत्यूवरही रडले नाही जितके या गोष्टीवर ओरडले. पण माझं कोणी ऐकले नाही आणि माझे लग्न लावून दिले. लग्नाच्या वेळी माझी सासूबाईंनी जबरदस्तीने माझ्याकडून होकार काढून घेतला होता. त्यानंतर मी हट्ट करून बसले की मी माझ्या भाच्याच्या खोलीत जाणार नाही. पण माझी सासूबाई आणि नणंद माझ्या मागेच पडल्या होत्या. ते म्हणाले की तुझी सुहागरात आहे आणि आज तर जर तू खोलीत गेलीस नाहीस तर पुन्हा काहीतरी होईल. तुला माझ्या दुसऱ्या नातवालाही मारायचे आहे का. पण मी खोलीत गेलीच नाही. दुसऱ्या दिवशी सासूबाई म्हणाल्या, मला नोकरी करावी लागेल. तिने परिसरातील बरीच मुले गोळा केली. आता मी रोज 40 ते 60 मुलांना शिकवायची. माझं डोकं जास्तच खराब होत चालले होते. मी खूप जास्त थकून जात होते. संपूर्ण दिवस घरातील कामे ही असायची आणि असाच आठवडा निघून जात होता. माझ्या भाच्याच्या खोलीत जायची मला भीती वाटत होती आणि मला जायचे पण नव्हते. मला वाटले की तो एक लहान मुलगा आहे. माझे त्याच्याशी नातं जोडलं. तो फक्त त्याच्या खोलीत राहो आणि मी माझ्या खोलीत. त्याच्या खोलीत जाऊन काय करणार होते. माझी सासू माझ्या मागेच पडली होती. असेच काही दिवस निघून गेले. मी एक दिवस हे पाहून सुन्न झाले होते की माझा भाचा स्वतः म्हणत होता की माझ्या बायकोला माझ्या खोलीत पाठवा. पण मला माहिती होतं तो एक लहान मुलगा आहे, त्याला या सर्व गोष्टींची माहिती नाही. म्हणूनच तो म्हणत असेल की त्याला हे सर्व विचित्र वाटत आहे. त्याला आनंद वाटत आहे. एकतर त्याचे लग्न झाले आणि ते सुद्धा इतक्या लवकर. हे सर्व काही त्याच्यासाठी नवीन आहे. पहिल्या दिवसापासून त्याच्या मनात अशा गोष्टी होत्या. त्याचे मला आश्चर्य वाटले. मला समजावले की त्याला अशा गोष्टींची आवड आहे, परंतु त्याला पत्नी म्हणजे काय माहिती नव्हते. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझ्या आयुष्यात आता काहीच शिल्लक राहिले नव्हते. एका दिवशी मी ठरवले की मी या घरातून पळून जाईल. ते इतके अवघड नव्हते. त्यामुळे काय करायचे ते मी ठरवले होते. पण माझ्या भाच्याला जेव्हा हे कळाले तेव्हा तो मला म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुला मदत करेल. तू म्हणशील ते मी करेल. काळजी करू नकोस, तुला कोणतीही अडचण येणार नाही. मी तुझी काळजी घेईल. तो अशा पद्धतीने बोलत होता जणू काही मी ऐकायलाच बसली आहे. मी खूप रडायला लागली. मलाही घरातून पळून जायचे नव्हते. मी पळून जाणार तरी कुठे. एकदा पळून गेले असते तर माझ्यावर लोकांनी आरोप लावला असता की ही घरातून पळून गेली. मी एका आदरणीय वडिलांची मुलगी होते. मी माझे संपूर्ण आयुष्य सन्मानाने जगले होते. मी माझ्या वडिलांचे नाव कसे काय खराब करू शकत होती. मी खूप रडायला लागली आणि माझ्या पतीसोबत घरी आली. मला असा नवरा नकोच होता. सकाळी ही गोष्ट जेव्हा माझ्या सासूला आणि नणंदला कळाली तेव्हा माझ्या भाच्याने सगळं सांभाळून घेतलं. नाहीतर मला खूप फटकारले असते आणि मला ते नको होते. यानंतर माझ्या नणंदला बसल्या बसल्या काय झाले कोणास ठाऊक, तिने घरात जोरात आवाज काढायला सुरुवात केली.
ती म्हणाली, आज तू माझ्या मुलीच्या खोलीत जाणारा नाहीस. तुझी खूप नाटकं झाली. तू आता त्याची बायको आहेस. नवरा बायको एकत्र नाही राहणार तर वेगळे राहतील का? हे अजिबात चांगले नाही. जेव्हा माझ्या सासूनेही मला जबरदस्तीने पुन्हा वधू बनण्यास सांगितले, तेव्हा मी खूप विचार केला. मला वधू बनवून खोलीत पाठवले. क्षणभर मला वाटेल की मी खोलीला आतून कुलूप लावून घेईल. पण माझ्या सासूबाईंनी आधीच दरवाजा उघडला असल्याने मी तसं करू शकले नाही. काही वेळाने माझा भाचा खोलीत आला. मी म्हणाले की हा तर लहान मुलगा आहे. मी त्याला घाबरवून झोपवू शकते. मला काळजी करण्याची काही गरज नाही. माझ्या सासूबाई खुश आणि मी पण खुश. खोलीत काय चालले आहे हे कोणाला कसे कळणार? हा विचार माझ्या मनात आधीच का आला नाही याचा विचार मी करू लागले. तो मला म्हणाला की तू खूप सुंदर दिसत आहेस. मी म्हणाले की ठीक आहे, आता तू झोपून घे. मी मेकअप आणि दागिने काढू लागले. तो म्हणाला, तू खूप छान दिसत आहेस. मी म्हणाले, मी चांगली आहे की वाईट याने तुला काय फरक पडत नाही. तू गप्प बस आणि झोप. मी त्याला शेवटला सांगितले, मी त्याच्याशी एखाद्या बायकोसारखे नाही तर कदाचित त्याच्या आईसारखे बोलत होते. मला जरा ओरडून झोपायचे होते. पण तो माझ्याकडे अशा नजरेने बघत होता जणू मला त्याने यापूर्वी कधीच पाहिलेच नाही. मी म्हणाले की तू माझा चेहरा काय बघत बसलास? शांतपणे जाऊन झोप. मी अजूनही त्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होते. पण मनातून भीतीही वाटत होती. काही वेळाने त्याने माझा हात पकडला आणि माझ्या तोंडावर चापट मारली. मी आश्चर्यचकित झाले. तो म्हणाला, तुला अक्कल नाही आहे की आपल्या पतीशी कसं बोलतात? तू माझ्यावर ओरडतेस, मूर्ख कुठली? मी म्हणाले, तू अजून जमिनीतून बाहेर निघाला नाहीस आणि रडतोस माझा नवरा होण्यासाठी. तू माझा नवरा नाहीस. तुझं वय किती आहे? तो म्हणाला की मला तू पहिल्या दिवसापासूनच आवडतेस. तुला मिळवण्यासाठी मी काय केले नाही हे तुला माहीत आहे. मला तुला मिळवायचे होते म्हणून माझ्या बापाच्या जागी असणाऱ्या मामांना मला मारावे लागले. हे ऐकून माझे हृदय धस्स झाले. त्यानेच आपल्या मामाची हत्या केली होती. तो म्हणाला, मीच माझ्या मामांची हत्या केली होती. मी माझ्या मामांच्या गाडीचे ब्रेक उघडले होते. त्यामुळे थोडे पुढे गेल्यावर त्यांचे ब्रेकवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा अपघात झाला. प्रत्येकाला वाटले की त्यांचा अपघात झाला आहे. तो या जगातून निघून गेला. पण संपूर्ण विचारपूर्वक आखलेला माझा प्लॅन होता. मी आश्चर्यचकित झाले. या माणसाने माझ्या पतीला मारून टाकले, ज्याला मी लहान मूल समजत होते, आणि आता तो माझा नवरा बनून माझ्यासमोर उभा आहे. हा कोणता निरागस मुलगा नव्हता, हा तर एक सैतान होता. जर त्याने आपल्या मामाला मारून टाकले, त्याचा मामा जो ह्याला जीवापाड प्रेम करत होता, त्याला आपल्या मुलासारखा समजत होता, खरंच हा काळ इतका बदलला होता का? मला तर काहीच कळत नव्हते. मला तिथून पळून जायचे होते. मला शक्य तितके ओरडायचे होते. पण त्याने मला त्याच्याकडे खेचले. पण माझा नवरा मेला नसून मारला गेला आहे. हे कळाल्यापासून आठवडाभर मी बेशुद्धच राहिले. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी सगळ्यांना हे सगळं ओरडून ओरडून सांगितले. पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. ते म्हणाले, असे होऊ शकत नाही. तो आपल्या मामाला कधीच मारू शकत नाही. तू खोटे बोलत आहेस, कारण तुला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. आता माझ्याकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे मी आत्महत्या करू. पण मला कोणी तसे करू दिले नाही. आजही मी माझ्या आयुष्यात असेच काहीतरी करत आहे. मला समजत नाही की मी काय करावे. त्यानंतर आयुष्य असेच जाऊ लागले. देवाने मला एक मुलगा दिला. माझे नशीब वाईट आहे या विचाराने मी दुःखी होत, माझ्या मुलाचे नशीबही वाईट असेल. पण माझं नशीब तितकं वाईट नव्हतं, कारण माझ्या भाच्यांचाही तेच झालं होतं जे त्याच्या मामाचं झालं होतं. मी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. इतके दिवस त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करत होते आणि आता त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. माझ्या सासूबाईंना हा धक्का सहन झाला नाही. तिचाही मृत्यू झाला. त्यानंतर मी माझ्या नंदेचे दुसरे लग्न लावून दिले आणि ती पण खुश आहे. तिला एक चांगला जीवनसाथी मिळाला आहे आणि आता संपूर्ण घर हे माझे आहे. आता मी माझ्या मुलासोबत घरात राहते, त्याच घरात राहते. मी मुलांना शिकवणी देते. माझे आयुष्य असेच चालले आहे. हे सगळं माझ्यासोबत होईल असं कधीच वाटलं नव्हतं, पण तरी हे सर्व घडले. मला अजूनही माझा पहिला नवरा आठवतो. मला त्याची खूप आठवण येते. जर तो अस्तित्वात असता तर हे सगळे कधीच घडले नसते.
तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.